The whole thing is that कि भैया सबसे बड़ा रुपया. हा व्हिडिओ का बघायचा माहिती आहे की तुम्हाला अनेक कोडी यापुढे पडणार आहेत आणि त्या कोड्यांची उत्तरं, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मी जो हा व्हिडिओ करतोय ना त्याच्यात मिळणार आहेत. हां, आपण आता एक चित्र पाहिलं की निवडणुकीच्या आधी काही ठिकाणी उभाठा शिंदे, काही ठिकाणी उभाठा भाजप, काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस आणि शिंदे गट, काही ठिकाणी अजितदादा शरद पवार ते तर ऑफिशियली बरोबर होते काही ठिकाणी, पण त्यांनी मिळून परत आणखीन शरद पवारच्या लोकांनी भाजपशी, MIM पण काही ठिकाणी अशी उमेदवार उभे करताना आणि उमेदवार निवडून आल्यावर महापौर किंवा नगराध्यक्ष बसवता, नगराध्यक्ष डायरेक्ट आले, पण हे करताना कमिट्या बनवताना, सत्ता करताना ही कॉम्बिनेशन आली की नाही वेगवेगळी. म्हणजे आता असं आहे की असा एकही पक्ष महाराष्ट्रामधला नाही, एकही नाही, की ज्याचं कुठे ना कुठे त्याच्या आधी विरोधात असलेल्या किंवा विरोधात लढलेल्या किंवा विरोधी मानल्या जाणाऱ्या पक्षाशी कुठे ना कुठे साठलोटं नाही, संगनमत नाही, एकमेकाशी सहमती नाही, एकमेकांनी मिळून काहीतरी सत्तेसाठी, स्वार्थासाठी, म्हणजे सत्तेसाठी म्हणजे स्वार्थासाठी, संपत्तीसाठी, एक वाटणी करून घेण्यासाठी असं संगनमत नाही केलं आणि जोरात सगळीकडे झालं ते आपण पाहिलं. आता त्याच्या पुढली एक पायरी मला काल या मंडळींशी गप्पा मारताना आली की ते नेते असं म्हणाले की, मी म्हटलं की अरे काल त्या अमुक एका महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी गोंधळ घातला आणि त्याची बातमी आली होती मोठी. आता झालं भांडणांना सुरुवात. मी काय बोललो, झालं भांडणांना सुरुवात झाली. आत्ता कुठे 2-5 वर्ष बाहेर होता सगळे, आत्ता जरा कुठे आलाय, जरा एकमेकाशी समजुतीने घ्यायला पाहिजे तुम्ही. कुठे भांडत सुटले लगेच लगेच कसली निदर्शनं काय करता, महापौरांना हे काय करता, ते काय करता, हे बरोबर नाही तुमचं. तर ते नेते हसले, ते म्हणाले की अनिलजी तुम्ही आता 50-55 वर्ष बघताय, तुम्ही महापालिकांची कामकाजं, सगळ्या 3-4 महापालिकांची कामकाजं या काळात तुम्ही जवळून पाहिलेत. नवी मुंबई पाहिली आहे, ठाणे पाहिली आहे, मुंबई पाहिली आहे, काही प्रमाणामध्ये इतर पण याच्यामध्ये तुमचा संदर्भ आलेला आहे, मित्र आहेत तुमचे सगळीकडे. तुम्हाला माहिती आहे ना की हे सगळं आमचं एकमेकाशी ठरवून असतं. महापालिकेमध्ये आरडाओरडा झाला पाहिजे, नाहीतर लोक आणि मीडिया भोचक असतो ना. मीडिया म्हणतो की हे काय, हा मुद्द्यावर विरोध नाही केला तुम्ही, हा मुद्दा लोकांचा मुद्दा आहे. आणि लोकांनाही वाटलं पाहिजे ना, यांनी निवडून दिलं. हां, ही फॅक्ट आहे की यातल्या निवडून आलेले बरेचसे लोक जे आहेत त्यांनी प्रचंड पैसा खर्च केला आहे. कोणी 5 लाख, 50 लाख, 25 लाख, 1 करोड, 5 करोड. तुम्हीच सांगितलं की एका ठिकाणी तर मतदारसंघात कॉर्पोरेशनच्या 5 करोड खर्च केले त्या माणसाने. आला, निवडून आला तो. पण त्यामुळे हे सगळे जे आलेले आहेत ना, तर ते म्हणाले की मी माझ्या पक्षाचे जे लोक निवडून आलेले आहेत ना त्यांना मी सांगितलं की हे बघा, आता गुण्यान गोविंदांनी नांदायचं आहे. 3 वर्ष 5 वर्ष तुम्ही सगळेजण भुके कंगाल नंगे फकीर राहिलेलात. आता जर तुम्ही आपसात भांडत बसला महापालिकांमध्ये आणि निम्या ठिकाणी वाद घालत बसलात, संघर्ष करत बसलात, एकमेकाला नडत राहिलात, अडत राहिलात, तर कामं नाही होणार. कामं नाही होणार म्हणजे काय होणार, म्हणजे प्रकल्प येणार नाही, योजना येणार नाही, निधी येणार नाही, त्याचं वाटप होणार नाही, झालेल्या वाटपामधून टेंडर टाकायला पुढे येणार नाही, कॉन्ट्रॅक्टर पुढे येणार नाहीत. हे सगळं एक मोठं रचना आहे. ही रचना डिस्टर्ब होईल आपसात भांडलात तुम्ही. तर पुण्यामध्ये प्रभू के गुण, दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ, तसं नेत्यांचे गुण गा तुमच्या. आणि ठीक आहे, लोकांना ज्याच्यामुळे असं वाटेल की हां, अरे हे काय सगळे मिळून चालवत आहेत, हे सगळं मिळून एकमतच आहे, तेरी बी चूप मेरी बी चूप आहे, यांच्या भ्रष्टाचाराबद्दल हे बोलत नाही, यांच्या भ्रष्टाचाराबद्दल हे बोलत नाही, आणि मिळून सगळे आपण सारे भाऊ मिळून वाटून खाऊ असं झालं आहे, असं लोकांना नाही वाटायला पाहिजे. त्यामुळे आणि आम्ही पक्षाच्या लोकांना सांगितलं की विरोधी पक्षाला आधी विश्वासात घ्या. पण ही परंपरा जुनी आहे बरं का. मला एक विरोधी पक्ष नेते होते आणि ते मुंबई महापालिकेत होते, माझे मित्र होते. तर ते असं म्हणाले की
₹100 जर आले समजा, तर स्टँडिंग कमिटी अधिकारी वगैरे यांचं वाटप झालं की महापौरांकडे आलं आहे, तर साधारणतः त्या ₹100 ₹25 महापौराला मिळाले. एक सॅम्पल म्हणून त्याने सांगितलं होतं. तर ते म्हणाले ₹10 विरोधी पक्ष नेता जो असतो त्याला सुद्धा मिळतात. आणि ही प्रथा ते म्हणाले बहुतेक महापालिकात आहे, की विरोधी पक्षाच्या माणसाला बोलवतात नेत्याला आणि सांगतात की बाबा हे अशी अशी प्रपोजल आपल्याकडे आहेत, असे असे व्यवहार त्याच्यामध्ये झालेले आहेत, असे असे होणार आहेत, विश्वासात घेतात ना. म्हणजे आमच्याकडे ठाण्यामध्ये तर परंपरा आहे. ठाण्यामध्ये भांडणारे नेते आपसामध्ये बसून आधी ठरवतात. स्टँडिंगचे ठराव आधी वेगळ्या पक्षाच्या नेत्यांना पक्षनेत्यांना पण बोलवतात. त्यांना पण सांगतात की बाबा हा एवढा व्यवहार होणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या पक्षासाठी बोलतात ना, हे एवढे तुम्हाला 5%, तुम्हाला 2%. अरे एक काळ होता ठाणे महापालिकेमध्ये, तर ठाण्यातल्या काही पत्रकारांना स्टँडिंगमध्ये ठराव पास झाले आणि वाटप झालं की त्याच्यामधला 0.5% ते पत्रकारांना पाठवायचे काही, असं पण होतं. काय सांगू तुम्हाला आता. तर आत्ता त्यांनी मला असं सांगितलं की यापुढे तुम्हाला ठीक आहे, आम्ही निवडणुकीत काय भांडलो, शिवीगाळ केली, टीका केली, मारामाऱ्या केल्या, काय हॉटेलमध्ये नेऊन ठेवायची पाळी आली, कॉम्बिनेशन्स काय झाली ती चमत्कारिक झाली. पण तेवढे यापुढला मोठा चमत्कार तुम्हाला दिसणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता 3 ते 5 वर्ष भुके कंगाल झालेले लोक आलेले आहेत. त्यांना सगळ्यांना विकास स्वतःचा करायचा आहे, स्वतःची निवडणूक खर्च भरून करायचे आहेत. तर त्यामुळे वर्करने कुठेतरी आता हे जसं सिलेंडर घेऊन हे करतात, त्यालाही माहिती आहे आता गल्फमध्ये चालू आहे, जगामध्ये गॅस टंचाई आहे. पण ते नाही आले रस्त्यावर तर मग लोक विचारतात ना, अरे काय एवढी गॅस टंचाई? अरे गॅस टंचाई तुम्हीच केली. 34 लाख नोंदण्या होतात, त्याच्यापैकी 75 लाख झाल्या. कशा झाल्या? तुम्ही होईल टंचाई म्हणून धावलात ना घ्यायला. पण तो भाग वेगळा. पण प्रोटेस्ट केलं पाहिजे, असं अजिबात चालणार नाही की आम्ही काय विरोधक म्हणून करत नाही. पण आत बसू आणि व्यवस्थित खाऊ, हे झालेलं आहे. त्यामुळे मला एकाने चांगलं सांगितलं, महापालिकेतले ते ॲडिशनल हे आहेत, मला वाटतं आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त, ते माझे मित्र आहेत. ते म्हणाले गाव बसाने यावं लुटेरे आगे, असं झालं. म्हणजे सगळे जे काय आलेले आहेत आमचे नगरसेवक म्हणाले, ते पहिले म्हणतात की मला काय निधी, नगरसेवक निधी किती मिळणार आहे, आमदार निधीतून काय मिळेल का, खासदार निधीतून मिळेल का, आमच्या नेत्यांकडून काय मिळेल का, माझ्या एरियामध्ये गटारं किती बांधता येतील, पायवाटा किती बांधता येतील, काही इतर कामं काढता येतील का, प्रकल्प काढता येतील का, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण असते. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरचं कार्टेलच असतं. तुम्हाला भरायला बसलेले दिसतात, टेंडर इतकी आली आणि तितकी आली, असं काही नसतं. आधी कुणाला द्यायचं ते ठरलेलं असतं. इतकंच नाही तर ते जे भांडायला येतात, म्हणजे तुम्हाला वाटतं भांडतायत, ते भांडत नसतात. ते किती सब कॉन्ट्रॅक्ट द्यायचे हे पण आधी ठरलेलं असतं सगळं. महापालिका वेगळ्या पद्धतीने चालते. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या लोकांना सांगितलेलं की विरोधी पक्षाशी भांडू नका. एवढ्या वर्षांनी आलेले आहेत, एकमेकाला नडलात आणि प्रोजेक्ट रखडवलेत, निधी रखडवलेत तुम्ही, ते कोणालाच काही मिळणार नाही. आणि तुम्हाला निवडणुकीचा खर्च भरून काढायचा आहे, पुढल्या निवडणुकीची तयारी करायची आहे. परत यातल्या नगरसेवकांपैकी निम्म्याहून अधिक नगरसेवकांना आमदारकी लढवायची 29मध्ये. हो, हे तर खरं आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ करेन की कोण कोण आमदारकीचे इच्छुक आता निम्म्या महापालिकेत आहे. उदाहरण एक नाव सांगतो तुम्हाला, म्हणजे लगेच कळेल की आता मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आहेत. त्यांनी तर विधानसभा मतदाराचा संघ बांधायला घेतला. ओके नाही, सगळीकडेच आहे. जे महापौर होत आहेत ते सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. जे उपमहापौर आहेत, स्टँडिंगचे सगळे, ते तो भाग वेगळा. पण तुम्हाला एक वेगळं दृश्य दिसणार आहे की निवडणुकीच्या आधी जशी विचित्र समीकरणं झाली, पदं निवडताना, महापौर निवडताना काय कॉम्बिनेशन झाली, त्याच्यापेक्षा डेडली कॉम्बिनेशन एक असं होणार आहे की सर्व पक्षीय आता महापालिकांमध्ये एकत्र बसून सत्तेचं, संपत्तीचं, साधनांचं जबरदस्त वाटप करणार आहे. आणि ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं आहे की 2 गोष्टी आहेत. मला पण नगरसेवकांना आता नव्याने नगरसेवक येतात, त्यातले बरेचसे कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या, येत आहेत, म्हणजे मार्गदर्शन करा वगैरे सांगायला येतात किंवा आता आलो निवडून, आम्हाला आता मीडियामध्ये काही करायचं आहे किंवा इमेज ब्रँडिंग, मग आम्हाला सांगा ना काहीतरी वगैरे. त्यांना मी विचारतो किती खर्च केला रे. तर मला अजून एकही नगरसेवक भेटलेले नाही. मी एवढ्या लोकांना भेटलो, फोनवर भेटलो, प्रत्यक्ष भेटलो, ज्यांनी सांगितलं नाही की मी याला मतदारांना पैसे द्यावे लागले. ते म्हणाले 1,000, 5,000, 10,000, फारच चुरस असेल, टफ असेल तर 15-20 हजारपर्यंत एकेका मतदाराला पैसे दिले गेले. म्हणले करणार कसं काय? म्हणे आता महापालिकेत आलो निवडून,
त्यामुळे वसुलीला स्कोप आहे. जे पडलेत ते तर कर्जबाजारी झाले त्याचे काही. घरदार विकायची पाळी येणार आहे. खूप लोकांनी प्रचंड खर्च केले आणि पडलेत ते. मग ते आता स्वीकृतसाठी मागे लागले. तुम्हाला जे दिसतं ना स्वीकृतच्या मारामाऱ्या, ते त्याच्यासाठी आहेत की स्वीकृत म्हणून पण पैसे खायला मिळतात भरपूर. तर आता तेरी बी चूप मेरी बी चूप पद्धतीने मला असं दिसतं आहे की बहुतेक महापालिका, सगळ्या म्हणायचं नसतं ना आपल्या, बहुतेक महापालिकांमध्ये ठीक आहे, आरडाओरडा झाला, गदारोळ झाला, अंगावर धावून गेले, ते करावं लागेल. पण आता तुम्ही मला सांगा की भारतीय जनता पक्ष, एक शेवटचं उदाहरण घेतो, गंमत, टाइमपास मूड आहे ना आपला. आम्ही पहारेकरी आहोत म्हणून शिवसेनेचे 84 आणि आमचे 82 आलेले असताना भारतीय जनता पक्षाने सत्तेत सहभाग घेतला नाही, बरोबर. न चेअरमन झाले, ना महापौर, ना उपमहापौर, काही नाही झाले, पहारेकरी. आणि आता 5 वर्षात त्यांनी कसा भ्रष्टाचार केला शिवसेनेने, हे कोण सांगतं? हे भाजप नाही ते सांगतात. तुमची भूमिका काय होते? 85, 84, 82 होतात ना तुम्ही, हां. मग पहारेकरी, मग पहारेकऱ्याच्या डोळ्या देखत यांनी एवढी लूट केली, हे तुम्हाला निर्लज्जानं सांगताना लाजा नाही का वाटत? तुम्ही पहारेकरी, मग तुम्ही कुठे? बरं, स्टँडिंग मिटिंगमध्ये ठराव एकमताने पास करावे लागतात. कमिट्यांमध्ये ठराव पास झाले, त्याच्यावर सह्या भाजपच्या वाल्यांच्या पण. हे अर्थात मुंबईचं मी आपलं एक उदाहरण घेतलं एवढ्या करता की तिथे फार त्यांनी पहारेकरी केलं होतं म्हणून. सगळीकडे तेच आहे. ॲक्च्युली पूर्वी जेवण नव्हतं ना, तेवढं यावेळेला तुम्हाला दिसणार आहे. यावेळेला तुम्हाला नगरसेवक हे सगळ्या पक्षाने, सर्वपक्षीय सरकार असावं ना, तसे सर्वपक्षीय महापालिका आहेत. एक तर मदत केलेली आहे एकमेकाला. हे निवडून आलेत ना, ते देखील एकमेकाला मदत करून निवडून आले. तर त्यामुळे मतदारांनी जाम पैसे खाल्लेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की उमेदवारांनी खर्च केले ना, त्याचं तुम्हाला सांगतो की 100 रुपये समजा उमेदवारांनी खर्च केलेत ना, म्हणजे 1 कोटी केले, 50 लाख, 25 लाख, ते आकडे सोडून द्या, पण 100 रुपये खर्च केले याने उमेदवारांनी, तर मी तुम्हाला सांगतो या 100 रुपयापैकी जवळजवळ 30 ते 40 रुपये, म्हणजे 30 ते 40% पैसे मतदारांना वाटावे लागलेत. आणि मतदारांनी मतदान करणार नाही ते पैसे मिळाल्याशिवाय. आणि मतदारही हलकट असतात. मला माहिती आहे, मला नगरसेवकांनी पण सांगितले, निवडून आलेल्या, पडलेल्या पण. आणि काही जणांची कामं माझ्याकडे, मित्रांच्या एजन्सीज आहेत ना माझ्या सगळ्यांच्या, ते निवडणुकांची कामं घेतात. ते म्हणाले मतदार एवढे हलकट झालेत आता, सगळ्यांच्याकडून घेतात आणि त्याला हवं तिथे टाकतात. परत कुणाला नाही म्हणतच नाही, मागतात, उलट सांगतात, त्यांनी मला 5 दिले, तुम्ही 10 द्या, नाही तर 6 द्या, तर तुम्हाला देतो. त्यामुळे मतदारांनी जाम पैसे खाल्लेले आहेत. मतदारांच्या घरात 5,000, 25,000, 30,000. माझ्या माहितीमध्ये एक मतदार आहे, ते कुठेतरी काम करे, तिने सांगितलं की माझ्याकडे फ्रीज आणि टी व्ही आला. इतके उमेदवार उभे होते आणि इतके पैसे वाटले त्यांनी. एका घरात टी व्ही आणि फ्रीज आला त्यांच्याकडे, कलर टी व्ही आणि चांगला फ्रीज आला. म्हणजे बघा तुम्ही, काही ठिकाणी तर फ्रीजच दिले, टी व्ही पण दिले, काय विचारू नका. त्यामुळे आता सगळे वसुलीच्या मागे लागलेले आहेत आणि एकत्र काम करतात. आता तुम्ही विचाराल की मग याच्यामध्ये अनिलजी आमचं काय, तुमचं काय? आता त्यात काय नाही. हा वर्ग जो आहे ना, आता आपला जो वर्ग असतो ना, आपण जे व्हिडिओ बघतो, पॉलिटिकल ॲनालिस्ट वगैरे वगैरे, हा वर्ग काय पैसे खाऊन मतदान करत नाही. तो किती आहे? 15-20% जास्त नाही. एकूण मतदारांमध्ये एक 15-20% एक सोफिस्टिकेटेड मध्यमवर्ग, बुद्धिवादी, सुशिक्षित, सुसंस्कृत, ते पण त्यांच्या सोसायटीवाल्यांनी खाल्ले बरं का. चेअरमन लोकांनी खाल्ले, सोसायटीने पण सांगितलं की आम्हाला हे करून द्या, काय मुलांची खेळणी द्या, कोणी सांगितलं आम्हाला आतमध्ये रस्ता करून द्या, झाल्यावर द्या. सोसायटीने पण पैसे खाल्ले, अगदी हाय-फाय सोसायट्यांमध्ये खाल्लेत. मला अगदी उदाहरणं माहिती आहेत की एवढी पॉश सोसायटी, त्याने पण सोसायटीवाल्यांनी उमेदवारांकडून काय काय कामं करून घेतली, आपल्या ऑफिसला AC लावून घेतली वगैरे. हो, तर त्यामुळे ठीक आहे, मी आपलं त्यांना सवलत देतो की बाबा ते जे लोक आहेत त्यांनी फार नाही खाल्ले, बाकीच्यांनी तर चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये तर सर्रास खाल्ले. आता त्यांना खरं अधिकारच नाही तुम्ही पैसे खाऊ नाही मांडायचा. तुम्ही पैसे खाल्लेत आणि मतदान केलं, आता तुम्हाला काय अधिकार आहे की त्यांनी पैसे पुढे खाऊ नये? मग करदात्यांचे पैसे, मतदात्यांना पैसे दिले ते करदात्यांच्या पैशातून वसूल ते करणार. हे सगळ्या प्रोजेक्टमध्ये याच्यामध्ये टक्केवारी आता किती झाली माहिती आहे का? शेवटचं वाक्य सांगतो तुम्हाला, आणि हा टाईमपास पण सिरियसली बोललो, संपवतो मी, की हे सगळे मिळून खाणार. आता तुम्हाला मारामाऱ्या वगैरे दिसणार नाहीत.
या प्रकारच्या राजकीय हे करावं लागतं, बातमी येण्याकरता काहीतरी करावं लागतं, तेवढं करतील. पण सगळे आतून बसून एकत्र बसून ठरवतील. पूर्वी आमच्या ठाण्यामध्ये ही परंपराच होती की विरोधी पक्षाचे नेते, पक्षांचे नेते, सत्तारूढ पक्षाचे नेते मिळून बसून ठरवायचे आणि टक्केवारी पण ठरवायचे. आनंदीगीने आरोप केला होता की 45% द्यावे लागतात. पण त्याच वेळेला मी आनंदला सांगितलं होतं की अरे 45% द्यावे लागतात हा जो तू आरोप करतोस, की शिवसेना तुझीच सत्तेवर आहे इथे, तू तुझ्याच नेत्यांवर आरोप करतोय. पण ते त्याचे त्या नेत्यांशी विशिष्ट मतभेद होते म्हणून त्यालाही त्यांना एक्सपोज करायचं होतं. नाही तर हे 45% काय फक्त त्याच महापौराच्या कारकिर्दीत होत होते असं होतं का? ज्यावेळी त्याने आरोप केला ते आधीपासून होत होते, काँग्रेसच्याही काळात होते, याही काळात होते, आणि दोन्हीमध्ये ते सगळे शिवसेनेचे लोकही सहभागी होते. त्याच्यावर खुन्नस होता म्हणून त्यांनी तो 45%चा मुद्दा त्यावेळेला काढला होता. हेही खरं आहे, असे आरोप होतात त्यावेळेलाही पर्सनल खुन्नस असते बऱ्याच वेळा. पण हे खरं आहे की आता साधारणतः 60% रकमा या सायपॉन ऑफ होणार आणि 40% प्रत्यक्षात खर्च होणार. त्यामुळे मग रस्ते असो, पायवाटा असो, प्रकल्प असो, सगळंच आता हे एवढे मोठे मोठे प्रकल्प काढले जातात, तेच हे सगळं होणार. हजारो करोडोंची बजेट आहेत. जर स्टँडिंग कमिटीचा चेअरमन यशवंत जाधव सांगतो की माझ्या कारकिर्दीत मी 9,000 कोटी रुपये दिले उद्धवनांनी, काय झालं काय? हे एक सॅम्पल आहे. मनोहर जोशींनी सांगितलं होतं की मी माझ्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 15,000 कोटी रुपये पोचवले, असं सांगितलं होतं त्यांनी. आणि कुणाला सांगितलं होतं? मला सांगितलं होतं. त्याच्यावर अर्थात मातोश्रीचं उत्तर वेगळंच होतं. ते म्हणायला आम्हाला 15,000 कोटी दिले म्हणतायत, तर त्यांनी 30 काढले याचं काय? कारण ते सांगायचे ना लोकांना की तिकडे मातोश्री पण इकडे पिताश्री वगैरे. ते गमती सोडून द्या, आज गमतीचा विषय म्हणून. पण आता सगळे मिळून सगळे भाऊ एकत्र खाऊ, तुफान दिसणार आहे तुम्हाला. हे संघर्ष वगैरे जे येतात ना पेपरला वगैरे, त्यांनी विचलित वगैरे होऊ नका. आणि असं पण मानू नका हा काय विरोध चालला आहे, काय संघर्ष करतायत. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर काहीही नाही. पोलिसांना आधी सांगितलेलं असतं नेत्यांनी की लाठीमार वगैरे काही करू नका, आम्ही येतो मुकड्याने गाडीत बसतो. अहो तुम्ही विचार करा, 50-100 पोलीस असतात आणि 25 कार्यकर्ते तिथे बसून रास्ता रोको करतात. पोलिसांना इन्स्ट्रक्शन असते यांना काय करू नका, ते करतात विचार करू दे, थोडं आडतील गाड्या, आपल्या बाबाचं काय जात आहे. मंत्री पण आले, त्यांची गाडी आली तर काढून देतात किंवा ते जातच नाहीत, तिथं आता हेलिकॉप्टरनेच फिरतात. त्यामुळे त्यांना या बंदबिंदचा त्रास नसतो. थोड्या राहतील गाड्या, राहू दे, काय बिघडलं. त्यामुळे हे सगळं संगनमताने चाललेलं आहे. आणि संगनमतामध्ये आता कोणतं राज्य आहे त्याला रामराज्य नाही म्हणायचं, रावण राज्य म्हणायचं का काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. पण सर्वेत्र सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखाप्नुयात् अशा प्रिन्सिपलखाली आता सगळ्या महापालिकांमध्ये कामगार चालणार आहे. आणि जो जे वांछील तो ते लाहो हे प्रिन्सिपल असणार आहे नेत्यांचं सगळ्या पक्षांच्या. अगदी भाजप, शिंदे सेना, शिवसेना, उभाठा, मनसेचं बिचाऱ्यांचं कोणीच नाही, त्यांचे तर हाल आहेत. पण काँग्रेस जिथे जे आहेत ना तिथे ते मिलबाट के खाएंगे. संडेचं आता तुमचा बेत रंगला असेल, चालू झाला असेल, एन्जॉय करा. लक्षात ठेवा की ही सगळी भांडणं खोटी असणार आहेत. आता हे सगळे 4 वर्षाचे, 3 वर्षाचे, 2 वर्षाचे, 7 वर्षाचे भुकेले आलेले त्यांना खाणं पिणं त्यांचं चालू द्या. त्यांच्या पंक्ती उठतील, त्यांच्या मेजवान्या झडतील आणि सत्ता आणि संपत्तीचं वाटप सगळे मिळून करतील. आणि तुम्हाला बरं वाटावं की तुम्हाला जे वाईट वाटतं आहे त्याच्यामध्ये ते सहभागी आहेत म्हणून सत्तारूढपासून तर विरोधीपर्यंत सगळे नाटकं पण करतील. नाटकं आहेत, लक्षात ठेवा. उगाच त्याच्यामध्ये वाहून जाऊ नका. धन्यवाद.